तर नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे। भावांनो, आज आपण काइनमास्टरमध्ये वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ बनवणार आहोत। भावांनो, याची प्रोजेक्ट फाईल आणि मटेरियल हे तुम्हाला झिप फाईलद्वारे देण्यात आलेले आहे। या झिप फाईलला पासवर्ड आहे, तो पासवर्ड हा 2 स्टेपमध्ये बोलून सांगितलेला आहे। तरी व्हिडिओ कोणीही स्किप करू नका। जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। काही अडचण आल्यास तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता। भावांनो, यामध्ये ज्या आपल्या टेक्स्ट PLP फाईल लागणार आहेत याचा एक अगोदर व्हिडिओ आलेला आहे, तो तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले, तिथे तुम्ही जाऊन पाहू शकता। चला तर चला न वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर आपण आपल्या काइनमास्टरमध्ये येऊया। तर सगळ्यात पहिल्यांदा आपलं काइनमास्टर हे ॲप ओपन करून घ्यायचं आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा हे काइनमास्टर ॲप ओपन करून घेतले, त्यानंतर क्रिएट न्यू यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर इथं पाहू शकता तुम्ही 16:9 हा रेशिओ दिसेल, यावर क्लिक करायचं म्हणजे खाली दिसेल बघा क्रिएट, यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल। तर भावांनो, सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, जे आपल्याला PLP फाईल लागणार आहे त्यासाठी आपण PLP फाईल ॲड करून घेणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा इथं सेटिंगवर जायचं आहे। सेटिंगवर गेल्यानंतर इथं एडिटिंग यावर जायचं आहे आणि इथं जे आपलं टाईम ड्युरेशन आहे फोटोचं ते 6 सेकंद ठेवायचं आहे। 6 सेकंद ठेवल्यानंतर काय होईल, ज्यावेळेस आपण लेअर जे फोटोचे PNG इमेज किंवा बॅकग्राऊंड ॲड करतात हे 6 सेकंदाचे ॲटोमॅटिकली ॲड होऊन जाईल। तर भावांनो, पासवर्ड हा व्हिडिओमध्ये बोलून सांगितलेला आहे 2 स्टेपमध्ये, तर व्हिडिओ कोणीही स्किप करू नका। आणि जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर इथं बघू शकता मी ज्या टेक्स्ट वगैरे घेतल्यात त्या आपण घेऊया PNG इमेज। तर इमेजमध्ये जायचं आहे आणि इथं मी जे बनवले ते एक एक ॲड करून घेतो। तर बघू शकता अशा पद्धतीनं सर्व आपण जे 7 PNG इमेजेस आहे त्या आपण ॲड करून घेतलेले आहेत। बघू शकता हे पहिलं सरनेम वगैरे दोन्ही नवरा मुलीचं आणि नवरी मुलीचं, त्यानंतर इथं बघू शकता नवऱ्या मुलाचं सर्व, इथं नवरी मुलीची माहिती, इथं शुभविवाह, त्यानंतर हळदी समारंभ, त्यानंतर बघू शकता विवाहस्थळ, त्यानंतर बघू शकता निमंत्रण। हे 7 PLP म्हणजे PNG आपण इमेज ॲड केले आहेत बॅकग्राऊंड। त्यानंतर काय करायचं, आपल्याला त्यामध्ये एक ओव्हरले इफेक्ट ॲड करायचा आहे। त्यासाठी काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा लेअर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, त्यानंतर मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर व्हिडिओमध्ये जायचं आहे आणि जो मी दिलेला आहे तो व्हिडिओ ॲड करायचा आहे। तर अशा पद्धतीने पाहू शकता व्हिडिओ आलेला आहे। त्यानंतर बघू शकता हा व्हिडिओ आपला 30 सेकंदाचा आहे। त्यानंतर आपल्याला पुढं डुप्लिकेट करून ॲड करावे लागेल। त्यासाठी पहिल्यांदा काय करायचं आहे, व्हिडिओवर क्लिक करायचं आहे। व्हिडिओ क्लिक केल्यानंतर स्प्लिट स्क्रीन करायचं म्हणजे फुल स्क्रीन होऊन जाईल तुमचा। त्यानंतर त्याचा ब्लेंडिंग मोड हा स्क्रीन करायचा म्हणजे चेंज करायचा आपल्याला। त्यानंतर ब्लेंडिंगवर जायचं आहे आणि याचा स्क्रीन मोड आहे तो आपण स्क्रीन करून घ्यायचा आहे, बघू शकता। त्यानंतर तुमचा इफेक्ट अशा प्रकारे दिसून येईल। त्यानंतर आपण याची डुप्लिकेट कॉपी करून घ्यायची आहे, 3 डॉटवर जायचं आहे, डुप्लिकेट करायचं आहे। डुप्लिकेट केल्यानंतर अशा पद्धतीने येऊन जाईल भाग। त्यानंतर हा भाग पुढच्या साईडला सरकवून घ्यायचा आहे, ओढून घ्यायचा आहे। त्यानंतर इथं पाहू शकता खालच्या लाईनला जिथून आपला भाग शॉर्ट पडत आहे तिथूनच हा एक्स्ट्रा भाग ठेवायचा आहे, बाकीचा भाग हा पार्ट हा कट करून टाकायचा। अशा पद्धतीने हा पार्ट कट करून त्यानंतर आपल्याला जे अजून एक ओव्हरले इफेक्ट आपण ॲड करणार आहोत, त्यासाठी परत लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे, त्यानंतर व्हिडिओमध्ये जाऊन परत अजून एक ओव्हरले इफेक्ट घेणार आहोत आपण। हा ओव्हरले इफेक्ट 4 सेकंदाचा आहे, बघू शकता। त्यानंतर हा ओव्हरले इफेक्ट आहे हा प्रत्येक इमेजच्या सेंटरला घ्यायचा आहे आणि त्याचा जो स्क्रीन आहे ते स्प्लिट स्क्रीन करून फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे। फुल स्क्रीन केल्यानंतर पाहू शकता त्यानंतर इथं त्याचा ब्लेंडिंग मोड आहे हा स्क्रीन करून घ्यायचा आहे। ब्लेंडिंगमध्ये जायचं आहे, ब्लेंडिंगमध्ये गेल्यानंतर स्क्रीन ऑन करायची आहे, बघू शकता। अशा पद्धतीने त्याचा ब्लेंडिंग मोड चेंज झालेला
दिसेल. अशा पद्धतीने प्रत्येक लेयरचा आपल्याला त्या लेयरची डुप्लिकेट करायची आहे आणि प्रत्येक ज्या इमेज आहेत आपण 7 घेतलेल्या त्या प्रत्येक इमेजच्या इथे लावून घेणार आहोत. तोपर्यंत भावांनो, जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भावांनो, यानंतरचा व्हिडिओ आपण फिल्मोरा यामध्ये बनवणार आहोत, कारण जे ट्रान्झॅक्शन इफेक्ट देणार आहोत ते आपण फिल्मोरा ॲपमध्ये देणार आहोत. तर बघू शकता अशा पद्धतीने इफेक्ट लावायचे आहेत. त्यानंतर भावांनो, पहिला पासवर्ड आहे 2929. बघू भावांनो, यामध्ये 2 पासवर्ड सांगितलेले आहेत. तर व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ कोणीही स्किप करू नका. जर व्हिडिओ तुम्ही स्किप केला तर तुम्हाला पासवर्ड हा सांगितलेला आहे बोलून, त्यामुळे तुम्हाला कळणार नाही नक्की पासवर्ड काय आहे ते. त्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि कमेंट कोणी करू नका की पासवर्ड नाही आहे म्हणून, कारण पासवर्ड हे आपण बोलून सांगत असतो, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत जावा. त्यानंतर अशा पद्धतीने आपलं बघू शकता ओव्हरले इफेक्ट सर्व लावून झालेले आहेत. त्यानंतर वरती ॲरोवर क्लिक करून हा व्हिडिओ आपण सेव्ह करून घेणार आहोत. अशा पद्धतीने इथे तुम्हाला व्हिडिओची क्वालिटी वगैरे दिसेल, फुल HD 1080p HD वगैरे तुम्हाला पाहिजे ती क्वालिटी वगैरे साईज सेट करायची आहे आणि सेव्ह ॲज व्हिडिओ यावर क्लिक करायचं आहे. तोपर्यंत भावांनो, जो आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भावांनो, यानंतरचा व्हिडिओ आपण फिल्मोरा ॲपमध्ये बनवणार आहोत. भावांनो, हे जो तुम्हाला APK हवे असतील तर आपल्या टेलिग्रामला जॉईन व्हा. तिथं तुम्हाला सर्व APK वगैरे दिलेले आहेत, तिथून तुम्ही सर्व डाउनलोड करू शकता. भावांनो, तुम्हाला जर काही अडचण वगैरे येत असेल व्हिडिओ बनवण्यास तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. भावांनो, पासवर्डसाठी कोणीही मेसेज करू नका कृपया, कारण पासवर्ड व्हिडिओमध्ये बोलून सांगितलेला असतो. अशा पद्धतीने पाहू शकता व्हिडिओ आपल्याला झालेला आहे सेव्ह. त्यानंतर काय करायचं, आपलं परत फिल्मोरा हे ॲप आपण ओपन करणार आहोत. त्यासाठी आपण फिल्मोरा ॲपमध्ये यायचे. फिल्मोरा ॲपमध्ये आल्यानंतर बघू शकता न्यू प्रोजेक्ट यावर क्लिक करायचं आहे. न्यू प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता व्हिडिओमध्ये जायचं आणि इथं स्टार्टिंगला व्हिडिओ आहे ते इम्पोर्ट करून घ्यायचा आहे, आपण जो आता सेव्ह केलेला आहे. अशा पद्धतीने सेव्ह होईल. त्यानंतर काय करायचं, जे आपण 6-6 सेकंदाचं टाईम ड्युरेशन ठेवलं आहे त्यावर प्रत्येक 6-6 सेकंदावर आपल्याला एक स्प्लिट करून कट मारायचं आहे. बघू शकता, त्यामुळे आपल्याला ट्रान्झॅक्शन इफेक्ट देण्यास सोपे जाईल. अशा पद्धतीने बघू शकता कट स्प्लिट करून टाकायचं, प्रत्येक व्हिडिओमध्ये स्प्लिट करून टाकायचं. पाहू शकता अशा प्रत्येक ठिकाणी स्प्लिट करायचं आहे. भावना अशा पद्धतीने स्प्लिट करून झाल्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने स्प्लिट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला याला ट्रान्झॅक्शन इफेक्ट द्यायसाठी काय करायला लागेल, तर इथं बघू शकता पेन्सिलचा आयकॉन दिसेल 6 सेकंदावर, यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर इथं भरपूर सारे तुम्हाला इफेक्ट वगैरे मिळून जाते ट्रान्झॅक्शन इफेक्ट. त्यासाठी तुम्हाला हवं असेल चेंजेस वगैरे तर तुम्ही तेही करू शकता. तर बघू शकता अशा प्रकारे भरपूर ट्रान्झॅक्शन इफेक्ट आहेत. तर मी जास्त करून झूममध्ये जाऊन हा इफेक्ट वापरला. बघू शकता याची टाईम ड्युरेशन ही आपण 1.5 सेकंद ठेवले आणि मी सर्व आपले जे इमेजेस त्यांना एकच ट्रान्झॅक्शन इफेक्ट दिलेला आहे. त्यासाठी अप्लाय ऑल यावर क्लिक करून इथं ऑलवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पाहू शकता तुम्ही प्रत्येक लेअरवर हा व्हिडिओ ट्रान्झॅक्शन इफेक्ट ॲड झालेला आहे. त्यानंतर तुम्ही सॉन्ग ॲड करायचं. त्यानंतर ॲड म्युझिकवर यायचं आहे. ॲड म्युझिक आल्यानं माइंडमध्ये जाऊन इथं तुम्ही सॉन्ग ॲड करायचं. सॉन्ग अशा पद्धतीने तुम्ही ॲड झालेलं तुम्हाला दिसून येईल. पाहून अशा पद्धतीने हा व्हिडिओ परत सेव्ह करून घ्यायचा आहे. त्यासाठी एक्सपोर्टमध्ये जायचं आहे. एक्सपोर्टमध्ये गेल्यानंतर तिथे तुम्ही बघू शकता तुमची व्हिडिओची क्वालिटी रेझोल्युशन कुठं ठेवायचं आहे. 720, 1080, 2K, 4K तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर मी
1080p हे टोटल व्हिडिओ सेव्ह करतो. भावानं तो दुसरा पासवर्ड आहे 2525. तर भावानं हे 2 पासवर्ड हे एकत्र करूनच टाकायचे आहेत. त्यानंतर तुमची प्रोजेक्ट फाईल ही एक्स्ट्रॅक्ट होईल. भावानं कमेंट कोणीही करू नका आणि जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.